तब्बल 27 वर्षांनी भेटले वर्गातील मित्र आणि मैत्रिणी। सन 1996-97 साली 10वीमध्ये एकत्र शिकत असलेल्या वर्गातील मित्र आणि मैत्रिणींची सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जणांचे नंबर मिळाले आणि त्यानंतर आपापल्या वर्गातील मित्रांचा आणि मैत्रिणींचा शोध सुरू झाला। पाहता पाहता सगळ्यांचे नंबर मिळाले आणि त्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला। हा ग्रुप तयार झाल्यावर कोणीच कोणाला ओळखणं झालं, कारण जवळपास 27 वर्षांनी भेट झाली होती ना, आणि ती पण ग्रुपवर, प्रत्यक्षात तर भेटच नाही। आणि त्यातच त्यांना समजलं की अरे, आपल्या वर्गातील रंजना डोलारे नावाची मैत्रीण ही PhD पास झाली आहे। मग काय, सर्व मित्र ती ज्या शाळेत विद्यादानाचं पवित्र कार्य करत आहे त्या शाळेत अचानक गेले आणि तिचा यथोचित सत्कार केला। तसेच दुसरी मैत्रीण उषा भोसले ही पण विद्यादानाचं पवित्र कार्य करत आहे हे समजताच अचानकच तिच्या घरी गेले, तिचा पण यथोचित सत्कार केला। ज्यावेळी त्या मैत्रिणीचा सत्कार करण्यात येत होता त्यावेळी मात्र त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते आणि त्यांना एक मनस्वी आनंद होत होता, कारण जवळपास 27 वर्षांनी त्यांची भेट होत होती। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या मैत्रिणींनी सांगितलं की आम्हाला ही भेट खरंच खूप अनपेक्षित आहे, पण या भेटीमुळे आणि वर्गातील मित्रमैत्रिणींनी केलेल्या सत्कारामुळे एक नवीन ऊर्जा मिळाली। असे मित्र मिळायला जन्मोजन्मीचं भाग्यच लाभतं असंही त्यांनी बोलून दाखवलं। धावपळीच्या जीवनात ज्या मित्रांनी आपल्या मैत्रिणीचा जो सत्कार केला तो समाजाला एक नवी दिशा देणारा असल्याचं यावेळी तुळजापूर तालुक्यातील मसला येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी बोलून दाखवलं। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा वीर महाराष्ट्र न्यूज। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।